आणि विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करावं, शुभेच्छा द्याव्या. व्यासपीठावर विराजमान अधिकारी, पदाधिकारी आणि पेढीतले काही कर्मचारी, त्याचबरोबर डॉक्टर असतील आणि जमलेले पंचक्रोशीतले सर्व नागरिक, सरांनी जेही काही आता सांगितलं असतील, चावड्या असतील, काही कोटेशन्स असतील, ते सर्व माझ्या हृदयाचे सोडून गेले, म्हणून मला आता काही सांगताच येत नाही. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, दुग्ध शर्करा युक्त योग म्हणतो आपण, म्हणजे पहिल्यांदा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस आणि त्या अशा पवित्र दिनानिमित्त आपण जे काम करत आहे ते सुद्धा खूप पवित्र आहे. आणि खरंच वाखाणण्या जोगं पण आहे की या ठिकाणी मला असं पहिल्यांदा वाटलं या पंचकृषीमध्ये फक्त मुस्लिम बांधवच रक्तदान करीत असेल, परंतु ज्या वेळेस सर्टिफिकेट देताना 2 ते 4 युवक हे अजून सुद्धा आपल्या हिंदू धर्माचे असतील, अदर कास्ट असतील, ते सुद्धा रक्तदान आणि हिरिरीने सहभाग घेऊन करत आहेत. खरंच हे ऐक्याचं एक प्रतीक आहे. मला पहिल्यांदा खूप टेन्शन आलं होतं. मी 2 दिवसापासून अमरावतीला होतो. ट्रेनिंगला असताना मला पहिल्यांदा वाटलं यार कसं होईल, ईद मिलाद आहे, माझं पहिलं प्रोसेशन असेल, शांततेत पार पडेल का, वरून प्रेशर असतं. परंतु ज्या वेळेस तिथं आलो आणि शांततेने चालणारी जी काही मिरवणूक असेल, लहान लहान मुलं असतील, मी 80% रिलॅक्स. आणि ज्या वेळेस अजून 2-4 आपल्या गॅलीतले जे युवक असतील त्यांना भेटलो, अजून जे काही 20% होते ते पण रिलॅक्स झालो, 100% रिलॅक्स झालो आणि शेवटी त्यानंतर शांततेत पार पडले. खरंच खूप छान आहे. मला नाही वाटत अजून असं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जाणेफळमध्ये निर्माण होईल. आणि अजून मला या ठिकाणी 2-4 महत्वाची कामं आहे. मला या ठिकाणी बोलवलं, त्यानंतर संधी दिली, माझ्या हातून काही जे काही रक्तदान करणारे युवक असतील त्यांना सन्मानित करण्यात आलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.